सर, मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर युतीचं पोट काय जळतं असंही म्हटलं. काय 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 युतीच्या पोटात जळतं, युतीच्या नेत्यांच्या. काय मनसे आणि उबाटा ते दोघं एकत्र राहिलं काय होणार? महायुतीच्या नेत्यांच्या पोटात जळतं. आमचं पोट क्लिअर आहे एकदम. काय पोट क्लिअर आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पाहिजे तर हाजमोला देतो, काय प्रॉब्लेम नाही. ते दोघं एकत्र आला आमचा काय त्रास आहे, काय प्रॉब्लेम. एक लक्षात घ्या, परत तुम्हाला आम्ही आकडे सांगितले ना हो. आम्ही 250 आमच्याकडे आमदार आहेत आणि लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत. लोकांनी निवडून दिलेले आहे आम्हाला. आम्ही असे कुठले नाहीये 6-8 महिने अगोदरच. तर आमच्या पोट दुखाण्याची काय गरज आहे? आणि आमचं किती पोट दुखतं. उद्धव ठाकरे काय सकाळी येतो का 7 वाजता बघायला डबा घेऊन? सर, वैभव नाईक जे माजी आमदार आहेत त्यांनी एक आरोप केलाय की शिवसेनेच्या आमदारांनी आमदार व्हावं म्हणून अघोरी पूजा केलेली आहे, असा ते आरोप करतात वैभव नाईक. अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींदा अघोरी पूजा केली हे वैभव नाईकला माहिती देऊ का? कोणाकोणाकडे गेलेले होते, कितींदा मीठ सोडलं होतं, कुठे कुठे त्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलंय अघोरीच्या नावाने ह्याची जरा यादीच देतो ना मी. म्हणून वैभव नाईकला सांगितलं, म्हणूनच तर आमदारचा माजी आमदार झालायस. अजून तुझ्या मालकाला अडचणीत आणू नकोस. तुला तेवढं पण धावणार नाही तर पक्षामध्ये. अघोरी पूजामध्ये PhD कोणी केली असेल ना त्याचं नाव उद्धव ठाकरे आणि फॅमिली आहे. सर, उद्धव ठाकरे, तुम्ही सातत्याने उद्धव ठाकरेंवरती बोलताय. मी नाही बोलत आहे, तो माझ्यावर बोलतो. मी थोडी काय बोलतोय, मला वेळ नाही. मी उलटा शिपिंगच्या मीटिंगसाठी आलेलो. उद्धव ठाकरे यांची तुलना तुम्ही टिपू सुलतान सोबत का करताय? कारण एकीकडे अतिशय गंभीर हे स्टेटमेंट म्हणावं. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये याच उद्धव ठाकरेच्यामुळे सर्वात जास्त धर्मांतराची प्रकरणं महाराष्ट्रामध्ये झाली. याच उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये हिंदू मंदिरांना नुकसान केलं गेलं किंवा कोरोनाच्या नावाने ह्यांनी बंद ठेवलं. हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त ह्याच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाले. जे टिप्या सुलताननी जे काय त्यांचा इतिहास रचलेला त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं? काय त्यांनी त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले, हिंदूंचे मंदिरं तोडली, हिंदूंवर अत्याचार केले. तसाच आधुनिक टिप्या म्हणजे हा उद्धव ठाकरे आहे. तसा तर तसा आहे, म्हणून त्याची तुलना नाही. तसा तो पुनर्जन्म झालेला आहे आणि कलानगरमध्ये आजकाल राहतो.